मंडळी मी आज बनवतोय पोडी मसाला। काही लोक त्याला पोडी मसाला पण म्हणतात। हा मसाला इडली, डोसा अशा साऊथ इंडियन डिशेस वरती ना टाकला जातो। खायला एकदम मस्त लागते, चवीला तर एकदम अप्रतिम लागते। पोडी मसाला बनवायला ना एकदम सोपं साधा आहे, जास्त काही झंझट नाहीये त्यामध्ये। चला तर मग फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। हो पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर मंडळी सगळ्यात आधी डाळ आणि मसाले भाजून घेण्यासाठी ना एक पॅन गरम करून घेतो। पॅन एकदा चांगलं गरम झालं ना त्यानंतर ना गॅस कमी करून घ्यायचा आहे। आता या पॅन मध्ये 1 वाटी उडदाची डाळ टाकून घेतोय। त्यानंतर ना आता अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ, अर्धी वाटी तुरीची डाळ टाकून घ्यायची आहे आणि या सगळ्या डाळी चांगलं भाजून घ्यायची आहेत। गॅस जो आहे ना मंद आचेवरती ठेवायचा आणि थोडा वेळ लागला तरी चालेल, पण या सगळ्या डाळी आहेत ना एकदम चांगल्या प्रकारे भाजल्या पाहिजेत, त्यामुळेच पोडी मसाल्यामध्ये ना एकदम छान अशी टेस्ट येते। हे बघा मंडळी 3 ते 4 मिनिट झालेले आहेत। डाळी मी चांगल्या प्रकारे भाजून घेतोय। आता डाळीला थोडासा कलर यायला चालू झालेला आहे। एकदा का डाळीला थोडासा कलर यायला चालू झाला ना आता त्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत। त्यामध्ये सगळ्यात आधी 1 चमचा जिरा टाकून घेतोय, त्यानंतर ना 1 चमचा धने आणि इथं थोडेसे मेथी दाणे टाकून घेतोय। आता यामध्ये 7 ते 8 बॅडगी मिरच्या टाकून घेतोय आणि त्याचबरोबर काही कढीपत्त्याची पानं पण टाकून घेतोय। आता हे सगळे मसाले डाळीबरोबर चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे डाळीला चांगला तांबूस कलर आला पाहिजे आणि त्याचबरोबर कढीपत्ता आणि मिरची जी आहेत ना चांगले कडकडीत झाले पाहिजे, तोपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे। हे बघा मंडळी 6 ते 7 मिनिट झालेले आहेत। डाळी आणि मसाले चांगल्या प्रकारे भाजून झालेले, डाळीला चांगला आता कलर आलेला आहे, इथं तुम्ही बघू शकता। तर अशा पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचं आहे। हे बघा मंडळी कढीपत्ता जो आहे ना एकदम कडकडीत झालेले आहे आणि त्याचबरोबर मिरची पण चांगली कडकडीत झालेली आहे, थोडासा त्यामध्ये ओलावा जाणवतोय। हा सगळा मसाला आणि डाळी थंड झाला ना ते पण एकदम चांगलं कडकडीत होऊन जाईल। आता गॅस बंद करून घेतलेले आहे आणि मसाला आणि डाळ जी आहे ना एका ताटामध्ये काढून घेतो आणि संपूर्ण थंड करून घेतो। एकदा का मसाला आणि डाळी संपूर्णपणे थंड झाले ना एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतो आणि आता यामध्ये थोडेसे मसाले पण टाकून घ्यायचे आहेत, ते पण टाकून घेतो। अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा हिंग, चवीपुरतं मीठ, 1 चमचा साखर। आता झाकण लावून घेतो आणि या सगळ्याचा एकदम बारीक अशी पावडर तयार करून घेतो। हे बघा मंडळी याचा एकदम बारीक अशी पावडर तयार करून घेतलेली आहे। तर अशा प्रकारे एकदम साध्या सोप्या पद्धतीने पोडी मसाला आपला रेडी झालेला आहे। हे इथं तुम्ही बघू शकता एकदम बारीक अशी पावडर आहे, थोडंसं जाडसर आहे, रवाळ आहे, पण तेवढं चालून जातं। मग काय मंडळी बघितलं ना, पोडी मसाला बनवायला एकदम साधं सोपं आहे, तुम्ही आता बघितलेला असाल आणि चवीला एकदम अप्रतिम लागते। आणि हा पोडी मसाला इडली, डोसा, उत्तप्पा आणि साऊथ मधला सगळ्यात फेमस असा तट्टे इडली म्हणून असतं, त्याच्यावरती टाकून हा खाल्ला जातो। चवीला एकदम अप्रतिम लागते। तर मंडळी आपण एक डोसा पण बनवून घेऊया आणि त्यावरती हा पोडी मसाला टाकून चांगलं मस्तपैकी एन्जॉय करूया। हे बघा मंडळी डोसा बनवण्यासाठी ना तवा एकदम चांगला गरम करून घेतलेला आहे आणि त्यावरती थोडंसं थंड पाणी मारून तवा थंड करून घेतो। मंडळी तुम्हाला माहितीच असेल डोसा कसं बनवतात, काय बनवतात, ती काय सांगायची आता गरज नाही आहे। पण मंडळी तुम्हाला डोशाचं पीठ वगैरे कसं बनवून घेतात ते जर माहिती नसेल तर मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करून देतो, तिकडे जाऊन तुम्ही चेक करा एकदा नक्की। मी आता या डोश्यावरती 3 ते 4 चमचे तूप टाकून घेतो। मंडळी जेव्हा पण तुम्ही हा पोडी मसाला वापरून डोसा किंवा इडली वगैरे करताना तेव्हा तूप नक्की वापरा मंडळी, त्यामुळे काय होतं पोडी मसाला बरोबर जे काही तुम्ही बनवता ना त्याची टेस्ट एकदम दुप्पट होऊन जाते। मंडळी आता सगळ्यात शेवटी म्हणजे आपला किंग ऑफ द डिश म्हणजे आपला पोडी मसाला यावरती मी टाकून घेतोय, चांगलं भरपूर टाकून घेतो। चांगलं डोश्यावरती आपण तूप पण टाकून घेतलेलं आहे आणि त्यावरती पोडी मसाला, हा 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 सोने पे सुहागा, टेस्टला एकदम अप्रतिम झालेले आहे। याचा वास तरी एकदम अप्रतिम येतोय मंडळी, खायच्या आधीच म्हणजे तोंडाला पाणी सुटलेलं आता। तर मंडळी तुम्ही पण तुमच्या घरी एकदा हा पोडी मसाला नक्की ट्राय करा। मग काय मंडळी कसा वाटला डोसा आणि त्या डोश्यावरचा पोडी मसाला, एकदम मस्त झाले की नाही? टेस्टला एकदम अप्रतिम झालेले मंडळी तुम्ही पण तुमच्या घरी अशा पद्धतीचा पोडी मसाला तयार करा आणि एकदा नक्की ट्राय करा। मंडळी जाता जाता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि हो सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।